नागपूरच्या महापौर उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावर पैशांची उधळपट्टी। महापौर उपमहापौर पदग्रहण सोहळ्यावर 16 लाखांचा खर्च, स्टेज, मंडप, पाणी, चहा, भोजन यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला। केवळ सजावटीसाठी 2.5 लाखांचा खर्च केल्याची माहिती आहे, तर जेवणासाठी 4,44,000चा खर्च केल्याचं समोर आलंय। कोणत्याही प्रकारची निविदा न काढता खर्च केल्याची माहिती आहे, तर स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। प्रशासनाच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। चौकशी करून कारवाई करण्याची काँग्रेस नगरसेवकांची मागणी आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे आणि सविस्तर तपशील देतील जितेंद्र। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील जितेंद्र आपल्याला देतील। जितेंद्र, विक्रांत, एकीकडे शहरात रस्ते, पाणी पुरवठा व नालेसफाई सारख्या मूलभूत कामांसाठी निधी अपुरा असल्याचं सांगितलं जातं। मात्र महापौर, उपमहापौर आणि सत्ता पक्ष नेते यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे। हा पदग्रहण सोहळा जेव्हा पार पडला तेव्हा या सोहळ्यावर तब्बल 16 लाखांचा खर्च करण्यात आलेला होता, ज्यामध्ये विविध खर्च होते। उभारणी मंडप, LED वॉल, साऊंड सिस्टम, जेवणाचा खर्च। महत्वाची गोष्ट ही आहे की विरोधकांचा आक्षेप यावर आहे की निविदा न काढता या कामांना मंजुरी देण्यात आलेली होती आणि आता काम झाल्यानंतर स्थायी समितीमधून यांचा मंजुरीचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नगरसेवक आहेत अभिजित जात, त्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र बोरकर जे आहे सत्ताधारी पक्ष, यांनी असंही म्हटलेलं आहे की महापौर उपमहापौर हा काही पहिल्यांदा सभागृहात झालेला कार्यक्रम नाहीये। अशा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असते, त्यामुळे प्रशासनाकडून तशी व्यवस्था केली जाते। आता त्यामुळे नेमकं सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर भिडलेले आहेत आणि नेमकं यातून काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विक्रांत, खरं जितेंद्र, काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।